अगली डकलिंग नावाची परिकथा ऐकली आहे? जी लिहिली आहे हॅन्स क्रिश्चियन अँडरसन यांनी. लहानपणी आपण ही सगळ्यांनी वाचलीच असणार आहे 100%. मराठीत पुस्तकाचं नाव होतं कुरूप बदकाचं पिल्लू. गोष्ट अशी होती, पटकन सांगते, की एका तळ्याजवळ एका बदकीने अंडी घातलेली असतात. काही दिवसांनी ती अंडी फुटतात आणि त्यातून गोंडस बदकाची पिल्लं बाहेर येतात. पण एक अंड थोडंसं मोठं असतं आणि ते उशिरा फुटतं. त्या अंड्यातून जे पिल्लू बाहेर येतं ते बाकी पिल्लांपेक्षा वेगळं असतं. ते मोठं, करड्या रंगाचं आणि थोडं विचित्र असतं. बाकीची बदकांची पिल्लं आणि आजूबाजूचे पक्षी त्याची चेष्टा करायला लागतात. तू किती कुरूप आहेस, तू आमच्यासारखा नाही दिसत, तू आमच्यात खेळू नकोस, तू जा. मग ते पिल्लू खूप दुःखी होतं. त्याच्याशी कोणीच खेळत नाही, त्याला सगळे चिडवतात. त्यामुळे ते एकटंच भटकत राहतं, कधी जंगलात, कधी तळ्याकाठी. थंडी, भूक, एकटेपणा खूप त्रास सहन करतो. ऋतू बदलतात, हिवाळा संपतो आणि वसंत ऋतू सुरू होतो. आता काय होतं बघा. एके दिवशी ते पिल्लू पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहतं आणि त्याला आश्चर्य वाटतं. कारण आता तो कुरूप बदकाचं पिल्लू नसतो, तर एक सुंदर पांढरा शुभ्र राजहंस असतो. ज्यांना तो आधी पाहतो तेही राजहंसच असतात. त्याला कळतं तो कधीच बदक नव्हता, तो सुरुवातीपासूनच राजहंस होता. ह्याचा अर्थ काय? तर कधी कधी आपल्याला वाटतं की आपण वेगळे आहोत किंवा आपल्यात काहीतरी कमी आहे. पण खरं तर आपण फक्त आपल्या जागेवर अजून पोहोचलेलो नसतो. योग्य वेळ आपल्यावर आली की आपली खरी ओळख आणि सौंदर्य दिसतं. ही गोष्ट सांगण्याचा अर्थ असा की आपण जसे जसे मोठे होत जातो तसं तसं ह्या छोट्या छोट्या गोष्टी विसरत जातो. म्हणून मग ह्या अशा रिकॉल कराव्या लागतात. सो जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटेल की आपण का बरं फिट इन होत नाहीये ह्या गोष्टीमध्ये, इट्स फाईन, इट इज फाईन. प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या थॉट प्रोसेसनी काम करतं अँड इट्स नॉर्मल. सो मी हे वाचलं, म्हटलं तुम्हाला पण रिकॉल करून देऊ. ओके, बाय बाय.